पोस्टाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर लंपास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील बोरी कोकाटे येथील डाकघरात घडला। या प्रकरणी शनिवारी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। बोरी कोकाटे येथील पोस्ट मास्तरने गावातील 2 युवकांना हाताशी धरून अनेकांच्या खात्यात घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला। यात अनेकांच्या खात्यातील रक्कम परस्पर गहाळ करण्यात आली। ज्यांच्या खात्यात रक्कमच नाही अशांच्या खात्यात देखील अचानक रक्कम आल्याचे सांगितले जाते, तर काहींच्या खात्यातून अचानक रक्कम कमी झाली। नंदलाल पाटील यांच्या पुस्तकात खाडाखोड करून नोंदी गहाळ केल्याचा प्रताप पोस्ट मास्टरने केला। ही बाब लक्षात येताच खातेधारकांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणी शनिवारी तक्रार दाखल केली। दरम्यान काहींच्या खात्यात यावेळी अचानक मोठी रक्कम जमा सुद्धा करण्यात आल्याचे सांगितले जाते। हा प्रकार उघडकीस येताच पोस्ट मास्टर गावातून बेपत्ता झाल्याचे समजते। या गंभीर प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा खातेधारकांनी व्यक्त केली आहे। सेलू पोलीस आणि वरिष्ठ पोस्टातील अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। लोकांच्या सांगण्यावरून निदर्शनास आले की पोस्टाची चावी देखील पोस्ट मास्टर सोडून काही युवकांजवळ होती आणि ते नियमित पोस्टात बसायचे, लोकांना पैसे पण काढून द्यायचे। बरेच दिवसांपासून हे कारस्थान चालत असल्याची शंका वर्तवली जाते। ऐन पेरणीच्या दिवसात गोरगरिबांचे पैसे निघाल्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत। माझे नाव सीमा नरेंद्र आंबटकर आहे। मी बोरधरणच्या इथे पोस्ट ऑफिसमध्ये इथे नाही का आमचा लपात झालेला आहे। काही पैसे त्याच्या हाती गेलेले आहे, काही नाही पोस्टामध्ये नाही का गेलेलं आहे। पोस्टामध्ये पुस्तकं राहते ना, त्याच्यामध्ये एंट्री पण त्यांना सुद्धा केली नाही आहे आणि हाती पण पैसे दिलेले त्यांनी पण ते लपास केलेले आहे।